नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला हे पाईप क्लीनरचं जे ट्रेंडिंग आता चालू आहे ते फूल कसं बनवायचं सोप्या पद्धतीने दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे पाईप क्लीनर घेतलेलं आहे। आपल्याला जे कलर पाहिजे ते आपण घेऊ शकतो। मी इथे काय केलं आहे, आपल्या बोटाचं जे दुसरं मार्किंग आहे तिथपर्यंत मी हे घेतलेलं आहे आणि फोल्ड करून त्याला पहिल्या मार्किंगपर्यंत तिथे 2 पीळ घातलेले आहेत। आता त्याला राऊंड जसं आपलं पॅटल तयार होतं तसं त्याला शेप देत जायचं। इथे परत मी एक पीळ घातलेली आहे दुसऱ्यांदा आणि आता तिसऱ्यांदा पुन्हा आपल्याला त्या पॅटलनुसार त्याला आकार देत तिसऱ्यांदासुद्धा पीळ घालून घ्यायचं आहे। आता हे तुम्ही बघू शकता, हे पॅटल तयार झालं आहे। मी एक्स्ट्रा पार्ट कट करते आहे आणि त्याला टोकाला थोडंसं प्रेस करून पॅटलचा आकार देते आहे, जेणेकरून ते पाकळी व्यवस्थित दिसावी। आता ही पाकळी तयार झाली आहे। आता आपलं जे आय शॅडो असतं ना, त्यांनी थोडंसं आतल्या बाजूला त्याला कलर करायचं, म्हणजे आतला पार्ट हा डार्क आपल्याला उठून दिसेल। तर अशा प्रकारे मी भरपूर पेटल्स तयार करून घेतलेले आहेत। आता आपण ह्याचं फूल तयार करूया। तर ग्लू गनच्या मदतीने आपण हे सगळे पेटल्स चिकटवायचे आहेत। फक्त इथे एक काळजी घ्यायची आहे, ज्यावेळी आपण पेटल एकमेकांना चिकटवतो त्यावेळी ग्लू गन लावल्यावर तिथे थोडा वेळ पकडून ठेवायचं आहे। थोडंसं गार झाल्यावर मग तिसरा पेटल आपण त्याला जॉईंट करायचं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित चिकटतं। तर मी हे 4 पेटल्स इथे चिकटवून घेते आणि आपल्याकडे जे पाईप क्लीनरचे तुकडे थोडे राहिलेले असतात त्याचंच मी एक मध्यभागी ह्याला एक येलो कलरचं सेंटरला थोडंसं राऊंड करून चिकटवते, जेणेकरून त्याचा आतला पार्ट छान दिसेल। हा येलो पार्ट मी त्याच्या फुलाच्या मध्यभागी लावणार आहे आणि ह्यालासुद्धा आपण ग्लू गनच्या मदतीने चिकटवून घ्यायचं आहे। ग्लू गन वापरताना खूप शिस्तीत वापरायची। गरम ग्लू गनचं जर गम आपल्या हाताला लागलं तर भाजू शकतं, त्यामुळे खूप शिस्तीत वापरावी। आता मी इथे शेवटचा पॅटर्नसुद्धा लावून घेतला आहे आणि शेवटचा पॅटर्न लावल्यावर सुद्धा एकमेकांना व्यवस्थित ते फूल चिकटवून घ्यायचं आहे। आता अशा प्रकारे हे माझं फूल तयार झालं आहे। तुम्ही बघू शकता, हे फूल आता रेडी झालेलं आहे। हे आपण कीचेन म्हणून सुद्धा वापरू शकतो। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा। थँक्यू।